प्रसिद्ध गँगला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। कोपरगाव येथील सचिन वॉच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा उघडकीस। कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असं घड्याळाचं दुकान आहे। फिर्यादी हे दिनांक 18/4/2025 रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपींनी त्यांच्या दुकानाचं शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीची घड्याळ घरफोडी करून चोरून नेले। याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 189/2025 BNS कलम 305 331/4 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। दिनांक 30/4/2025 रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 189/2025 या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडासहन बिहार आणि त्याचे इतर 7 साथीदारांनी केलं असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकानं शिरूर जिल्हा पुणे येथे संशयितांचा शोध घेऊन सुरेंद्र जयमंगल वय वर्ष 40, रियाज नईम अन्सारी वय वर्ष 40, पप्पू बिंदा गोस्वामी वय वर्ष 44, राजकुमार चंदन साह वय वर्ष 20, राजकुमार बीरा प्रसाद वय वर्ष 45, नईम मुन्ना देवाण वय वर्ष 30, राहुल कुमार किशोरी प्रसाद वय वर्ष 26, गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय वर्ष 25 सर्व राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी राज्य बिहार असे मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेतलं। पथकानं पंचासमक्ष ताब्यातील आरोपी अंगझडती घेऊन त्यांच्याकडून 9,81,000 रुपये किमती, त्यामध्ये टायटन, रागा टायटन, टायमॅक्स कंपनीची 100 घड्याळ, 2 वायफाय राउंटर, 7 मोबाईल असा एकूण 10,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस करता सुरेंद्र जयमंगल दास यांना त्याच्यावरील साथीदारांनी मिळून मागील 15 ते 16 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले आहेत। चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री माहिती सांगितली। ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करत आहे। सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण 275 घड्याळ आणि 3.5 लाख रुपये रोख असं साधारण 25 ते 30 लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीम यांची टीम गठीत करण्यात आलेली होती। घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती। त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराईट टोळी शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण 100 घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत रिकव्हर केलेली आहे।